स्पर्शाची भाषा माझ्या ऋतूला चाहूल या मनाला तिमिर स्वप्न पाहताना स्पर्शाची भाषा माझ्या ऋतूला चाहूल या मनाला तिमिर स्वप्न पाहताना। मुक्ताची वहिनी मला काही बोलली ना तरी चालेल, माझ्यावरती कोणी काही आरोप केले तरी चालतील, पण मी आता कोणालाही भीक घालणार नाही आणि आपण बरोबर काम करूया। तसं नाही ग शीतल, मी प्रयत्नात आहे। हे बघ, रिसेशनमुळे स्टाफ कमी केला गेला, त्यात माझी नोकरी गेली। देवाला आत्ताच म्हणत होते मार्ग दाखव, पण तू इथे मी घर सोडले। कशी काय गेली ती? अहो आता ते मी कसं काय सांगू शकते? आणि हे बघा, जास्त प्रश्न विचारू नका। तुम्ही आहात म्हणून 4 घास जातायत हो मुक्ताच्या घशात, नाहीतरी मी अजूनपर्यंत काय केलंय? कजात आहे ना मी। धुसफूस, संताप आणि वचा वचा बोलणं याच्याशिवाय मला कधी काय आलंय? छळ केलाय मी तिचा? नाही हो, मला असं म्हणायचं नव्हतं, चुकले मी। अगं जाऊ दे ग वहिनी, ही ना आपण कितीही चांगलं बोललो ना त्याच्यातून ही वाईटच अर्थ काढणार। हिच्या लेकी जगात छान निर्मळ चांगलं असं काही नाही आहे, फक्त राग, मनस्ताप, संताप आणि जळफळाट। हो अशीच आहे मी। आता पदरी पडले ना, मग पवित्र मानून घे, त्याशिवाय काय करू शकतो ग मी? दुसरा मार्ग ठेवलायस का तू माझ्यासाठी? अरे दावणीला बांधलेल्या जनावरासारखी अवस्था झाली आहे माझी। अरे पळून पळून जाणार कुठे मी, सांग ना? ती बिचारी मुक्ता, तिच्याकडे पर्याय नव्हता, टोचून टोचून बोलायचीच ना तिला, गेली बिचारी पळून। काय? हो गेली हो पळून, जीवाला कंटाळली। माझी जीभ काय चालायची थांबत नाही आणि मुक्ताला ते काही सहन झालं नाही, गेली घरातनं। छळ केलाय ना मी तिचा? केलासच तू, हे निर्विवाद सत्य आहे। हैराण हैराण केलंस तू तिला। छान, चांगली किंमत करतोय सा बायकोची। मीच नाही ग, आजूबाजूचे लोक सुद्धा बोलतील मला, म्हणजे बोलतील दोघांना, पण तुला जगाची पर्वा नाही ना, त्यामुळे शब्दांचा मार लागेल तो मला। इथं लाज लाज वाटते मला स्वतःची। अरे पण रोहन, बस झालं, एक शब्द देखील ऐकायचा नाही मला तुझा। समोरच्या व्यक्तीला आपल्या जीव घेण्या शब्दांनी काय यातना सोसाव्या लागत असतील याची कल्पना नाही तुला। जगबुडी झाली ना शीतल, जगबुडी, तरी तुझ्या तोंडाची टकडी काही थांबणार नाही, पण त्याचे परिणाम भोगावे लागतील ते मला। मी पण भोगतेच आहे रे लग्न झाल्यापासून। माझ्या भावनांचा, माझ्या मनाचा कधी कोणी विचार केलाय? जगाचा सोड रे, तू तरी कधी विचार केलास का? नाही, मी नालायकच आहे का? मी नालायकच आहे, पण तू, मी दुर्गुणांचा पुतळा आहे, पण तू आदर्श मूर्ती नाहीस ना। अगं एका निष्पाप जीवाला काय यातना दिल्यास याची कल्पना नाही तुला। अरे माझी अंध अपंग बहीण, पण तिने कधी तुझ्याकडे पाणी देखील मागितलं नाही ग। स्वतःची कामं स्वतः करायची ती, धडाडी होती तिच्यात, आपल्यातली उणीव जिद्दीने लढून दूर करण्याची हिम्मत होती तिच्यात। खूप खूप प्रेमळ समंजस होती माझी मुक्ता, पण तू तिच्या मनाचा कधी विचारच केला नाहीस ना। परिणाम, माझी अपंग बहीण मला सोडून गेली, घर सोडून निघून गेली। कुठे कुठे असेल माझी मुक्ता? देवा देवा, काय अशी परीक्षा घेतोयस तू माझी? कुठे कुठे शोधू मी माझ्या मुक्ताला? मुक्ता, मुक्ता,
स्वप्न पाहताना ए महादेवा, अरे काय अवस्था केलीस तू माझी. मला इतकं हतबल का केलंस. अरे कुठल्या पापाची शिक्षा देतोयस मला. मी आई वडिलांना काय काय तोंड टाकू. माझी मुक्ता मला परत हवी आहे. अरे त्रिनेत्र म्हणतात ना तुला, तिसरा डोळा आहे ना. मग भक्ताची तगमग का दिसत नाहीये तुझ्या डोळ्यात. एका निरागस जीवाची तगमग तडफड कशी काय बघवते रे तुला. कुठे शोधू मी माझ्या बहिणीला, सांग ना. मार्ग दाखव भोलेनाथा. अनाथांचे नाथ आहात, दिनांचे दीनबंधू आहात, निराधारांचे आधार आहात. मग मलाच असं का झिडकारलं तुम्ही. हे महादेवा, मार्ग दाखव रे. अरे न चुकता तुझ्या दर्शनाला येणाऱ्या, तुझी मनोभावे भक्ती करणाऱ्या माझ्या निरागस बहिणीची दया येऊ दे तुला. मुक्ता देवा, काय करू रे मी. मार्ग दाखव मला. मुक्ता, आज एवढा कसला आनंद झालाय तुला. दादा, कसला ते कसं सांगता येणार. पण आनंद झाला आणि नेहमीच होतो. ते मी बघतोच आहे, पण हा आनंद का झाला हे शोधण्याचा प्रयत्न नाही केला. नाही रे दादा. हा, विचार मात्र केला, पण फक्त विचार. आता तूच बघ, गारगार वाऱ्याची झुळूक आली की मन प्रसन्न होतं ना. खूप प्रसन्न वाटतं. फुलांचा सुगंध दरवळत आला की प्रसन्न वाटतं ना. वाटतं तर सुखावणार, प्रसन्न करणारं वाटतं. दादा, पहिला पाऊस पडला की मातीचा सुगंध दरवळत आला की आनंद होतो ना. खूप खूप आनंद होतो. आनंदाने मन अगदी भरून जातं. वाटतं या जगात सर्वात मोठी शक्ती असेल ती म्हणजे निसर्ग. आणि या निसर्गाचे इतके चमत्कार बघता येतात की त्याच्या शक्तीची कल्पनाच करवत नाही. फक्त आनंद घ्यावासा वाटतो, निर्मळ आनंद. करेक्ट. मला पण आपण शिवाच्या मंदिरात आलो, ध्यानस्थ शांत मुद्रा असलेल्या महादेवासमोर बसलं की प्रसन्न वाटतं. म्हणजे मनात आनंदाचं कारंज थुई थुई नाचते असं वाटतं. मुक्ता, तू माझी धाकटी बहीण नाही, ताई व्हायला हवी होतीस, नाहीतर आई. जा रे. म्हणजे मी आजीबाई सारखी बोलते. अगं, तुझी बुद्धिमत्ता थक्क करणारी आहे. मुक्ता, आमचे मराठीचे सर सांगायचे की माणसाच्या वृत्तीची, मनाची, विचारांची कल्पना त्याच्या विचारातून कळते. खरंच मुक्ता, तुझ्या निष्पाप आणि निर्मळ मनाची कल्पना तुझे विचारच सांगतात. युलिशियस खारेताई सारखी. पण तुझ्या विचारांची झेप गरुड पक्षापेक्षाही उंच आहे. दादा, पुरे हा आता. मी तर सहज बोलून जाते रे. अगं, पण ते काव्य असतं ना. खरंच मुक्ता, मी तुझी उगीच स्तुती करत नाहीये, पण तुझी विचारांची पातळी खूप उंच आहे. मुक्ता, जो माणूस निसर्गाशी हितगुज करू शकतो, निसर्गाच्या मनाचा ज्याला थांग लागतो,
तो माणूस, ती स्त्री, ती मुलगी विचारांनी संपन्न असते. खरंच मुक्ता, तुझ्या मनात हे असे विचार कसे काय येतात याचाच मी सतत विचार करत असतो. सहज येतात. माझ्या मनाच्या आभाळावर विचारांचे हात रंगीबिरंगी रांगोळी काढत असतात. अरे बस 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 माते, मला क्षमा कर, चुकलो मी. दादा चिवते माझी खारुते, तुमच्या इतकी बुद्धिमत्ता या पामराजवळ नाही. तू असं बोललास ना तर मी तुझ्याशी गप्पा नाही मारणार. जा. अरे नाही नाही नाही, नको नको, असं नको करू. बोल बोल, खरंच सांग मुक्ता, तुला हे स्थान, हे मंदिर इतकं का आवडतं ग? इथलं वातावरण, इथली शांतता आणि पावित्र्य. बाबा सांगतात ना, मुक्ता, ज्या ठिकाणी आपण स्वतःला विसरतो, निसर्गाशी एकरूप होतो, त्या ठिकाणी देवाचा वास असतो असं समजावं. बर. खरं मला इथे आल्या वाटतं, हे ध्यानस्थ महादेव, मोकळा परिसर, वाटतं इथे आपण सुरक्षित आहोत, सतत जाणवतं. ह्या देवाचं, महादेवाचं कृपाछत्र सतत आपल्या पाठीशी आहे. आपण कुठेही असलो, कितीही संकटात असलो, तरी शंभू महादेवा पाठीराखा आहे. खरंय ग, खरंय तुझं. खरंच मुक्ता, तुझ्यातला हा विश्वास, तुझी विचार करण्याची पद्धत आणि तुझं निर्मळ शुद्ध मन तुला खूप मोठं करणार, खूप मोठं. आता मला ते काही माहित नाही. मला एकच कळतं, जे देवाने दिलंय ते छान आहे, त्यापुढे देवाची मर्जी. आता माझं अचानक आलेलं अंधपण मला वरदानच ठरणार. सामान्यपासून असामान्य करणार, हा माझा दृढ विश्वास आहे. अरे ज्या मुक्ताला नेहमीच तुझा आधार वाटला, जिच्या निरागस मनाला तुझ्या भक्तीचं वेड लागलं, संपूर्ण आयुष्य तुझ्या छत्रछायेखाली जगण्याचा जिने निर्धार केला, त्या माझ्या बहिणीला कुठे ठेवलंस बाबा? ती लहान आहे, त्यात अंध आहे, म्हणजे ती अगतिक नाही. मुक्तामध्ये कमालीची चित्त आहे आणि आत्मविश्वास पण आहे. पण तेव्हा हे जग वाईट आहे रे. तरण्या ताठ्या मुलीला नीट सुरक्षित जगू देणार नाही हे जग. तेव्हा तिचा सांभाळ कर रे. माझी लाज तुझ्याच हाती आहे. हे बघ, तेव्हा मी माझ्या कर्तव्यात चुकलो, बाबांचा विश्वासघात केला. जिची सोबत मी आयुष्यभर करायला हवी होती, त्या माझ्या बहिणीला निराधार व्हावं लागलं, ते माझ्याच मुळे रे. तेव्हा मी अपराधी आहे. मला काय वाटेल ती शिक्षा दे दे, पण माझ्या बहिणीचा सांभाळ कर, रक्षण कर. मला मुक्ता समोर उभं राहण्याची सुद्धा लाज वाटते रे. तेव्हा मी चुकलो, मला क्षमा कर, पण मुक्ताचं रक्षण कर रे. तिची खबरवात कळू दे. माझ्या मुक्ताला सुखरूप ठेव. ते मी स्वप्न पाहताना मी कितीही केलं, काहीही केलं तरी मी दुष्ट असंच ठरवलंय तुम्ही. माझ्या मनाची, माझ्या भावनांची कोणाला पर्वा नसेल तर मला सुद्धा कोणाची पर्वा करायची नाहीये. आणि हे जर तुला मान्य नसेल तर तुला तुझा मार्ग मोकळा आणि मला माझा मार्ग मोकळा. वहिनी प्लीज. अजिबात बोलायचं नाहीस तू मध्ये. हे जे काही होतं ना, हे तुझ्यामुळेच होतंय. शीतल, मेली तुझी शीतल. मी जबाबदार आहे असंच जग बोलणार, मला दोष लावणार. वहिनीने नंदीला छळलं, त्रास दिला असंच बोलणार. कोणालाही माझी बाजू दिसणार नाही. माझ्या बाजूने कोणी विचारही करणार, उलट माझ्यावरच आरोप करणार.
माझी तगमग, माझा संसार याचा विचार माझ्या नवऱ्यानेच नाही केला तर जग कशाला करेल? मीच मलाच दोषी ठरवणार. नाहीतरी बाबांचा पण माझ्यावरच राग होता. बाबांनी सुद्धा विचार केला तो फक्त मुक्ताचा. सुनबाई, काही हवं होतं का? मला हाक मारायची ना. तुम्ही कशाला आलात? आधीच तुम्हाला एवढा थकवा आहे. उगाच कुठे चक्कर येऊन पडलात तर लोक मलाच बोलतील. सून घरातच असते, काम ना धंदा. सासऱ्याकडे लक्ष द्यायला नको. नाही ग, तू खूप करतेस, दिसत ते जगाला. कोणी काही म्हणालं तरी आम्हाला जाणीव आहे त्याची. तू तू खूप करतेस, आमचं मनापासून करतेस. उपरोधानं बोलतायत का मनापासून बोलतायत काहीच कळायला मार्ग नाही. से आहेत ना एक चेहऱ्यावरनं मनातलं अजिबात ओळखता येत नाही. मी मनापासून बोलतोय सुनबाई. माझ्या मनात कसलीही नाराजी नाही किंवा कसलीही शंका नाही. मनातलं बरोबर ओळखणार. मलाच मेलीला यांच्या मनात काय चाललंय, पोटात काय गचमळतंय तेच कळत नाही. मला जरा बोलायचं होतं सुनबाई. तुला थोडा वेळ असेल तर? वेळ नसायला काय झालंय? सून म्हणून मोलकरणीच आणलीये घरात. तुमच्याच दिमतीला असते 24 तास. काम काय मला सगळ्यांचं ऐकण्याशिवाय? बोला ना, ऐकते मी. नाहीतरी नेहमीच ऐकत असते. खरंय, तुझं मन मला कळतं. तुला सून नाही, पोटच्या पोरीसारखं बघतो मी. माझ्यामुळे आणि मुक्तामुळे तुला हवा तसा संसार करता येत नाही. सतत आमच्यातच गुंतून राहावं लागतं. आमचाच विचार करावा लागतो याची जाणीव आहे मला. श्रीमंत घरातली मुलगी तू, पण आमच्या साधारण परिस्थितीतही कधी त्रागा केला नाहीस. तरीही सगळे मला बोलतातच ना. फार जीभ चालते शीतलची, कटकट करते. अगं, जो करतो तो बोलणारच, पण तू मनापासूनच करतेस ना सगळं. कर्तव्यात तर कधी कसूर करत नाहीस ना. यांना थंडी वाजून ताप भरतोय की काय? तापात बरळल्यासारखं बोलतायत का मनापासून तेच कळत नाहीये. शब्द तर असे काही फिरवतात ना की मन भरूनच येतं. रडेन की काय असंच वाटतं मला. पण नाही, सावध हो शीतल. साखर पेरणी आहे. पुढे स्वार्थाची कारल्याची भाजी आली की तोंड कडू होणार, हे ध्यानात ठेव. कसला विचार करतेस सुनबाई? नाही, अजिबात नाही. तुम्ही बोला ना. आता माझे फार दिवस नाही राहिले. थकत चाललोय मी. पण एक चिंता मनाला सतत अस्वस्थ करते. आता कसं वळण घेऊन गाडी आलीच रुळावर. सुनबाई, मुक्ताला अंतर देऊ नकोस. तुझा आणि रोहनचाच आधार आहे तिला. माझ्या गळ्यात ही धोंड बांधून सगळे मोकळे होणार. मी मरते एकटीच. सगळे मेले स्वार्थी. काम करायला मी, शिव्या खायला मी. सुनबाई, मी हात जोडतो. माझ्या मुक्ताला. अहो, असं काय करताय बाबा? मुक्ता माझी कोणीच नाही का? तुम्ही काही काळजी करू नका. बरं वाटलं, मनावरचं ओझं उतरलं. श्रीराम, सुखी राहा. तरणी ताठी मुलगी डोक्यात सणक आली म्हणून घर सोडून निघून जाते. साधा विचार सुद्धा तिला करता आला नाही की आपल्या अशा वागण्याने आपल्या घरातल्यांवर काय परिणाम होईल.
मुक्ताला स्वतंत्र जगण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्या परमेश्वरानंच तिलाही बुद्धी दिली. अहो ती काय थांबणार आहे का? मुक्ता घरात आली नाही म्हणून चंद्र काय ढगातच बसून राहणार आहे?